नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन। आगारात सद्यस्थितीत 10 इलेक्ट्रिक बस, एकूण 42 इलेक्ट्रिक बसेसची मागणी। राज्यातील 85,000 कृषी केंद्र चालकांनी पुकारला बंद। बियाणं आणि खत विक्रेत्यांसाठी लागू करण्यात येणाऱ्या साथी पोर्टलच्या निषेधार्थ केला बंद। पिंपरीमधल्या इंद्रायणी नदीच्या सुशोभीकरणाला मान्यता। नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून 525 कोटींची मंजुरी। बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एल्गार। कर्जमाफीशिवाय गावात न परतण्याचा शेतकऱ्यांचा थेट इशारा। पावसामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सरसकट पंचनामे करून भरपाई द्या। शेकापचे नेते जयंत पाटील यांची मागणी। वाशिममध्ये पावसामुळे शाळेच्या वर्गखोल्यांचं नुकसान। 4 महिने उलटून सुद्धा अद्याप दुरुस्ती नाहीच। वर्गखोलीतील अध्यापन पूर्णपणे ठप्प। बीडमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षणाच्या मागणीसाठी एका व्यक्तीची आत्महत्या। व्हिडिओ बनवत गळफास लावत संपवलं जीवन। बारामती मोरगाव रस्त्यावर ट्रकचा अपघात। वळणाचा अंदाज न आल्यानं ट्रक उलटला। सुदैवानं जीवितहानी नाही। दादर रेल्वे स्थानकात प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न। प्रवाशानं स्वतःवर चाकून केले वार। प्लॅटफॉर्मवरच्या होमगार्डनं प्रवाशाला वेळीच अडवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।